नमस्कार. आमच्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय शेवगाच्या शेंगाची भाजी. सर्वात आधी शेंगांना 2 इंचाच्या आकारामध्ये कापून घ्याल. जमलं तर साल पण काढायचं. तर सर्वात आधी आपण शेंगा उकडून घेऊया. म्हणून एका पातेल्यात तेल टाकायचं, त्यात शेंगा टाकायच्या आणि हळद टाकायची थोडी आणि मग त्यात 1 ग्लास पाणी टाकायचं. जेवढं तुम्हाला रस्सा लागत असेल तेवढं पाणी टाकायचं आणि नंतर त्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची. शेंगा शिजतात तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. नंतर एक पॅन घ्यायचा, तो गरम झाला का बघायचं, मग थोडं तेल टाकायचं आणि कांदा टाकायचा आणि नंतर कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. तुम्हाला टोमॅटो टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही, बट मी नसते टाकत. आणि थोडे शेंगदाणे टाकायचे आणि मग नंतर त्याला थोडं भाजायचं. बघा कांदे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. थोडं परतायचं. नंतर त्यात थोडे खोबऱ्याचे काप टाकायचे आणि नंतर थोडे धणे आणि जिरे टाकायचे. नंतर थोडे दाळवे टाकायचे. दाळव्याने रस्सा चांगला मिळून येतो आणि नंतर कोथिंबीर टाकायची. हा सर्व मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटण काढून घ्यायचं. नंतर एक कढई घ्यायची. कढईमध्ये तेल टाकायचं आणि मोहरीचा तडका तर द्यावाच लागेल, तर थोडी मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यावर जिरे टाकायचं आणि आपण जे वाटण काढलेलं आहे ते वाटण टाकायचं आणि मग मस्त ते मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवर. आणि नंतर थोडं अद्रक लसणचं पेस्ट टाकायचं, कढीपत्ता टाकायचा. छान तेल सुटेपर्यंत मस्त होऊ द्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे थोडं थोडं, म्हणून कमी पॉवरवर होऊ द्यायचं चांगलं. नंतर तेल बाजूला सुटलं तुम्ही बघू शकता. मग त्यात हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, धनिया पावडर टाकायची आणि तुम्हाला लागेल तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता. मग तिखट वगैरे सगळं मिक्स करायचं छान आणि मग त्यात आपण टाकायच्या शेंगा. आपण ह्या शेंगा 70 to 80% शिजवल्या, कारण आपल्याला इकडे पण उकळी द्यायची आहे. तर उकळी देताना त्या जास्त शिजतील, मग जास्त गल पण नको व्हायला म्हणून. तर आता आपण मिक्सचरमध्ये ह्या शेंगा टाकायच्या. मस्त शेंगांना मसाला लागला पाहिजे आणि मग ते आपलं उकळीचं जे पाणी होतं शेंगांचं तेच पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ तुम्ही टाकू शकता, कारण आपण शेंगा जेव्हा शिजवल्या होत्या तेव्हा पण मीठ टाकलं होतं. माझ्या नवऱ्याला ही भाजी प्रचंड आवडते. शेवग्याच्या शेंगांची भाजी म्हणजे त्यांची एकदम फेवरेट, कारण ही भाजी चपातीसोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत पण आणि राईससोबत तर एकदम विषयच नाही आहे. थोडं मिक्सरच्या भांड्यात वाटण होतं, त्यात पाणी टाकून आपण ते टाकून दिलं आहे. तर आता थोडी भाजीला उकळी आली आहे, तर थोडी कसुरी मेथी टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडी उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजी छान शिजत आहे. म्हणून आपण शेंगा 70 to 80% शिजवल्या होत्या, जेणेकरून आता त्या जास्त अशा नरम नाही होणार. वा, काय मस्त सेंट येतो आहे. शेंगा मऊसूत झाला आहे. तर तुम्हाला जेवढी पातळ भाजी लागते, म्हणजे जेवढा रस्सा लागतो तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की बनवून बघा. खूप झणझणीत आणि मस्त होते आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्हाला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेच जायचं नाही आहे. वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. एन्जॉय दिस रेसिपी. टेक केअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.